परमेश्वराची स्तुती असो. परमेश्वर आणि परमेश्वराचे उपकार आमच्यावरती अगणित असे आहे. तर चला आपण आपल्या परमेश्वराची स्तुती करूया, आराधना करूया, प्रार्थना करूया, कारण त्याच्याशिवाय आमच्याकडं दुसरा मार्गच नाहीये. तोच एक मार्ग आहे. चला आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया. हे राजा, माझ्या देवा, मी तुझी थोरवे गाईन आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचा धन्यवाद करीन. मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करीन आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचं स्तवन करीन. परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे, त्याची थोरवी अगम्य आहे. आपण प्रार्थना करू. हे पवित्र सेनाधीश्वर देवबापा, आकाश आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या आमच्या प्रभू, मी तुझे मनापासून आभार मानतो. प्रभू देवा, तू चांगला आहे आणि तुझी दया सनातन आहे, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू देवा, तुझं वचन खरंच किती महत्वाचं आहे आणि गौरदेव बाप्पा, तुझ्या वचनावरती आणि तुझ्या आराधना करत असताना गौरदेव बाप्पा, तू आम्हाला तुझ्या वचनानुसार तू आम्हाला आशीर्वाद देतोस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. पवित्र देवा, तू थोर राजा आहेस, तू आमचा प्रभू आहेस आणि तुझं स्तुतीस्तवन करण्यासाठी गौरदेव बाप्पा आम्ही जे सर्व जण इथे एकत्र गौरदेव बाप्पा आलेलो आहोत, ऑनलाईन प्रभू तुझी सेवा करणार आहोत आणि जे गौरदेव बाप्पा जे सर्व प्रियजन ह्याच्यामध्ये गौरदेव बाप्पा तुझी आराधना करणार आहेत मनापासून, त्या सर्वांना तू आपल्या आशीर्वादाने भर अशी मी तुझं प्रार्थना करतो आणि फक्त तुझं गौरव आमच्या जीवनातून होऊ दे. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणतोय पित्या, आमेन. त्यावेळेस मी विनंती करतो ब्रदर गौरव आणि पाळकीनबाई यांनी पुढे यावं आणि परमेश्वराचं गुणगान करावं. परमेश्वराची स्तुती असो. प्रिय प्रभू येशूच्या नावात तुम्हा प्रत्येकाला शाबास आणि या संडेच्या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये तुम्हा प्रत्येकाचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला प्रिय, आपण सर्वजण त्या परमेश्वराची स्तुती करूया, त्याची आराधना करूया, कारण की तो परमेश्वर चांगला परमेश्वर आहे, तो अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे. प्रिय, आपण ज्यावेळेस परमेश्वराचं वचन वाचतो त्यावेळेस परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं, इंग्लिशमध्ये असं लिहिलंय की while we were still sinners, Christ died for us. आम्ही पापी असताना ख्रिस्त आम्हासाठी मेला. प्रियानो, हे खरं प्रेम आहे की ज्यावेळेस आपण परमेश्वरापासून दूर होतो, आपण आपल्या पापात होतो, त्यावेळेस ख्रिस्त जो परमपवित्र परमेश्वर आहे तो आपल्यासाठी मेला. आमेन. आणि प्रियानो, एवढंच नव्हे तर आता त्याने आपल्या पापांची क्षमा केलेली आणि त्याने आपल्याला अभिवचन दिलंय की तो आपल्याला घ्यायला पुन्हा एकदा येणार आहे. आमेन. आणि त्याच आशयाचं गीत आज आपण गाणार आहोत. आपण आपल्या सगळ्यांनी येणारं गीत आहे, नीले आसमां के पार जाएंगे मेरा यीशु रहता वहां. आणि हे गीत गाऊन त्या परमेश्वराची आपण स्तुती करूया. या प्रिय सर्व ठाळवल्या, आपल्या सगळ्यांनी येणारं गीत आहे. आसमां के पार जाएंगे मेरा यीशु रहता वहां. नीले आसमां के पार जाएंगे
से मेरा जो होगा पूरा, सपना ये मेरा कर देगा पूरा, ये विश्वास है मेरा। तेरे संग संग रहेंगे अपने यीशु के, देखेगा सारा जहां। तेरे संग संग रहेंगे अपने यीशु के, देखेगा सारा जहां। ओ हम मिलेंगे बादलों पे, हम मिलेंगे बादलों पे, देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां। नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ। वो नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ, मेरा यीशु रहता वहाँ, मेरा यीशु रहता वहाँ। हालेलुया, हालेलुया. बोलो यीशु मसीह की जय. जय. या प्रिय आपण सर्वजण आपले नेत्र यावेळेस बंद करूया, आपलं लक्ष त्या प्रभू येशूकडे लावूया. Hallelujah, Lord, we worship you. We praise you, God. We honor you, Lord. Hallelujah. प्रभू आम्ही तुझी आराधना, तुझी स्तुती, तुझे गौरव, महिमा, सन्मान करतो. प्रभू तू येत असताना तुम्हा प्रत्येकाची तयारी तू करून घे प्रभू. तुझ्या सामर्थ्याने तुम्हा प्रत्येकाला भर. तुझ्यासाठी पवित्र जीवन जगण्यासाठी तू मला सहाय्य कर, मदत कर. प्रभू आमच्यामध्ये सर्व कमी घटिया जे काय आहे प्रभू, तुला न आवडणाऱ्या गोष्टी प्रभू ते सर्व तू काढून टाक आणि मग प्रत्येकाला तुझ्या हृदयासारखं बनव. कारण की या जगामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट हीच आहे की आमचं जीवन हे कसं आहे परमेश्वराचं. पवित्र आत्मा तू ये, तू आम्हाला स्पर्श कर. प्रभू येशू सारखं बनव. या प्रेम आपण सर्वजण आपलं हृदय तयार करूया. ही वेळ आहे आपण आपल्या मनातलं जे काय आहे ते त्या परमेश्वराला सांगणार. Hallelujah. Lord, we worship you.
लहू से धो दे मेरे प्रभु। जितना मैं तुझको जानूं उतना करीब पाऊं, जितना मैं तुझको पाऊं उतना ही आशीष पाऊं, जितना मैं तुझको जानूं उतना करीब पाऊं, जितना मैं तुझको पाऊं उतना ही आशीष पाऊं। पवित्र अति पवित्र स्थान में मुझको तू अपने लहू से धो दे मेरे प्रभु। तेरे सामने सब सुनोगे परमेश्वर तेरे सामने झुकते हैं। ओ तेरे सामने झुकते हैं और सजदा हम करते हैं, आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं, आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं। दूसरी बात पवित्र अति पवित्र स्थान में दीक्षण प्रभु। मुझको तू अपने लहू से धो दे मेरे प्रभु। तेरे सामने झुकते हैं और सजदा हम करते हैं, तेरे सामने झुकते हैं, सजदा हम करते हैं, आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं, आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं। प्रभू आम्ही पूर्ण हृदयापासून आत्म्याने खरेपणाने प्रभू तुझी आराधना करतो आणि आम्ही प्रार्थना हीच करतो प्रभू की तू मग प्रत्येकाला तुझ्या त्या पवित्र स्थानापर्यंत तू घेऊन जा प्रभू, जिथे तू बसतोस प्रभू तुझं वचन असं सांगतं प्रभू परमेश्वर की तू आम्हाला आमच्या या शरीराला तुझं बसण्याचं स्थान तुझं मंदिर असं बनवलेलं आहे प्रभू, आणि म्हणून आम्ही प्रार्थना करतो प्रभू आमचं जीवन हे तुझ्यासाठी पवित्र असू दे प्रभू। या आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या कौलादात समर्पित करतो प्रभू। तो प्रत्येकाला स्पर्श प्रभू, तो आम्हाला तुझ्या हृदयासारखं बनव प्रभू, तो आम्हाला मोड तोड प्रभू परमेश्वर। पण प्रभू परमेश्वर आमची प्रार्थना हीच आहे प्रभू परमेश्वर की प्रभू तो आम्हाला तुझ्या हृदयासारखं बनव, जसं कुंभार प्रभू परमेश्वर प्रभू जसं त्या
त्या पॉटला प्रभू परमेश्वर, त्या मडक्याला प्रभू जोपर्यंत त्याच्या हृदयासारखा बनत नाही तोपर्यंत तो त्याला मोडतो, तोडतो आणि शेवटी एक सुंदरसा असा पॉट तो त्याला बनवतो. प्रभू मी प्रार्थना करतो, तू मला तसं बनव, तुझ्या हृदयासारखं बनव, तुझ्या सामर्थ्याने भर, तुझ्या नावाचं मान ठेव. सर्व गोष्टीबद्दल तुझे आभार मानू, स्तुती कर. प्रभू येशूच्याच नावात ही प्रार्थना केली म्हणून तूच एक महारामचे प्रिय पिता. आमेन. या प्रेम आपण सगळेजण अशाच प्रार्थनेच्या वातावरणामध्ये आपलं हृदय तयार करूया आणि त्या प्रभूला म्हणूया, प्रभू तू आज तुझ्या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाची नव्याने भेट घे. परमेश्वराची स्तुती असो. खरंच परमेश्वर चांगला आहे आणि देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, स्तुतिस्तवनामध्ये बसणारा तो आमचा परमेश्वर आहे. आणि आज आम्ही जी काही स्तुतिस्तवन केलेलं आहे, जी काही आराधना केलेली आहे, त्या आराधनेमध्ये, त्या स्तुतिस्तवनामध्ये आमचा प्रभू येशू आमच्यामध्ये उतरून आलेला आहे आणि त्याने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. तो आम्हाला कधी सोडत नाही, तो कधी आम्हाला आमचा त्याग करत नाही. तर चला देवाच्या प्रियजनांनो, ह्यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. ह्यावेळेस आम्ही देवाचं वचन वाचणार आहोत. इर्मयाचं पुस्तक ह्याचा 31वा अध्याय आणि 33 ते 35 वचनं. त्याचप्रमाणे इर्मयाचं पुस्तक याचा 32वा अध्याय आणि त्याच्या वचनं आहेत 38 ते 40. हे 2 वचनं आहेत. 2 शास्त्र भाग आहेत इर्मयाच्या पुस्तकातले. आणि मी विनंती करतो पालखींबाईंना की त्यांनी पुढे यावं, देवाचं वचन वाचावं आणि वचनासाठी प्रार्थना करावी. प्रियानो, आपण परमेश्वराचं वचन वाचूया. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडण्यात आलेला आहे तो आहे इर्मया याचा 31वा अध्याय आणि वचनं आहेत 33 ते 35. इर्मया याचा 31वा अध्याय, वचनं आहेत 33 ते 35. तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा, मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन, मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन, मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. परमेश्वर म्हणतो, यापुढे कोणी आपल्या शेजाऱ्यास, कोणी आपल्या बंधूस परमेश्वराला ओळखा असा बोध करणार नाहीत. कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील. मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही. जो परमेश्वर दिवसा प्रकाशासाठी सूर्य देतो व रात्री प्रकाशासाठी चंद्र व नक्षत्रे यांचे नियम लावून देतो, जो समुद्रास खवळवितो म्हणजे त्याच्या लाटा गरजतात, ज्याचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे, तो असे म्हणतो. तसंच प्रियांनो, इर्मया ह्याचा 32वा अध्याय आहे आणि वचनं आहेत 38 ते 40. इर्मया ह्याचा 32वा अध्याय, वचनं आहेत 38 ते 40. ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन. त्यांचे व त्यांच्या नंतर त्यांच्या वंशजांचे हित व्हावे म्हणून त्यांनी सदा माझे भय बाळगावे, यासाठी मी त्यास एकच हृदय व एकच मार्ग देईन. आणि मी त्याशी सर्व काळचा करार करीन, तो असा की मी त्यांचे हित करण्यापासून माघार घेणार नाही. मी आपले भय त्यांच्या मनात उत्पन्न करीन, म्हणजे ते मजपासून माघार घेणार नाहीत. देवबाप ही वाचलेली वचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, आपण आपले नेत्र बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तुती, स्तुती, स्तुती. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ता. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ता. हे अखिल सृष्टीचे उत्पन्न करता प्रभू परमेश्वर पित्या, पुन्हा एकदा दयाघन परमेश्वरा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझं स्तवन करतो. सर्व आदर, सर्व सन्मान, सर्व गौरव, सर्व महिमा आम्ही तुला देतो दयाघन परमेश्वरा. खरोखर दयाघन परमेश्वरा, मागील आठवड्याभर दयाघन परमेश्वरा तू आमचं सहाय्य करता देव झालास दयाघन परमेश्वरा. खरोखर दयाघन परमेश्वरा, आणि प्रत्येक गोष्टी दयाघन परमेश्वरा तू आमच्या बरोबर राहिलास दयाघन परमेश्वरा. आणि खरोखर दयाघन परमेश्वरा, या आठवड्याच्या पहिल्या दिवशी दयाघन परमेश्वरा, खरोखर दयाघन परमेश्वरा, या ऑनलाईन पद्धतीने दयाघन परमेश्वरा तुझ्या चरणापाशी येण्याची पुन्हा एकदा तू आम्हाला सुसंधी दिलीस, याबद्दल मी तुझे आभार मानते दयाघन परमेश्वरा. सर्वात प्रथम दयाघन परमेश्वरा, पुन्हा एकदा दयाघन परमेश्वरा, लीन नम्र होऊन दयाघन परमेश्वरा, नव्याने आम्ही आमचं समर्पण तुझ्या हातामध्ये करतो दयाघन परमेश्वरा. नव्याने आम्ही आमचा जीव, आमचा शरीर आणि आमचा आत्मा तुझ्या गौरी हातामध्ये समर्पित करतो दयाघन परमेश्वरा. आणि यावेळेस दयाघन परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो दयाघन परमेश्वरा, कळत न कळत दयाघन परमेश्वरा, तुझ्या विरुद्ध जे काही पाप आमच्या हातून घडलं असेल दयाघन परमेश्वरा, जे काही तुला न आवडणाऱ्या गोष्टी आमच्या हातून घडल्या असतील, त्या आमच्या हातून घडल्या सर्व पापांची, चुकांची, अन्याय अपराधांची तू आम्हाला क्षमा कर, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करते दयाघन परमेश्वरा. तसंच यावेळेस दयाघन परमेश्वरा, मी प्रार्थना करते दयाघन परमेश्वरा, खरोखर दयाघन परमेश्वरा, जगामध्ये दयाघन परमेश्वरा जी काही भयंकर अशी परिस्थिती आहे दयाघन परमेश्वरा, पण खरोखर दयाघन परमेश्वरा, तुझं वचन आम्हाला सांगतं की दयाघन परमेश्वरा, परमेश्वरा तू आमचा प्रकाश आहेस. खरोखर परमेश्वरा तू आमचा तारण आहेस. आणि खरोखर परमेश्वरा तू आमच्या जीवाचा दुर्ग आहेस दयाघन परमेश्वरा. आणि म्हणून दयाघन परमेश्वरा, आम्ही कुठल्याच गोष्टीची भीती बाळगत नाही दयाघन परमेश्वरा. आणि आम्ही कुठल्याच कारणास्तव दयाघन परमेश्वरा, आम्ही घाबरून जात नाही दयाघन परमेश्वरा. कारण खरोखर दयाघन परमेश्वरा, तू आमचा सेनाधीश परमेश्वर आहेस दयाघन परमेश्वरा. आतापर्यंत तू आमचा सांभाळ केलेला आहेस, तू आमचं संरक्षण केलेलं आहेस दयाघन परमेश्वरा. आतापर्यंत तू आमचा उत्तम मेंढपाळ झालेला आहेस दयाघन परमेश्वरा. आणि इथून पुढे पण दयाघन परमेश्वरा, तू आमचं संरक्षण करता आमचा देव आहेस दयाघन परमेश्वरा. आणि इथून पुढे पण दयाघन परमेश्वरा, तूच दयाघन परमेश्वरा आमचं उत्तम मेंढपाळ आहेस. आणि तूच दयाघन परमेश्वरा, प्रत्येक गोष्टी तू आम्हाला पुढे घेऊन जाणार आमचा परमेश्वर आहेस दयाघन परमेश्वरा, असा आम्ही विश्वास धरतो दयाघन परमेश्वरा. आणि त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. सर्व आदर, सन्मान, गौरव, महिमा आम्ही तुला देतो. यावेळेस दयाघन परमेश्वरा, पुन्हा एकदा दयाघन परमेश्वरा, तुझ्या वचनातनं दयाघन परमेश्वरा ऐकण्याची तू जी काही सुवर्ण संधी आम्हाला दिलीस, याबद्दल आम्ही तुझे मनापासून, हृदयापासून आभार मानतो. आणि यावेळेस दयाघन परमेश्वरा, विशेष करून मी प्रार्थना करते दयाघन परमेश्वरा, येणारं जे तुझं वचन आहे दयाघन परमेश्वरा, ते तू आशीर्वादित कर दयाघन परमेश्वरा. खरोखर दयाघन परमेश्वरा, बोलणारे तुझे दास आहेत दयाघन परमेश्वरा, त्यांना मी तुझ्या गौरवी हातामध्ये समर्पित करते. आणि मी प्रार्थना करते दयाघन परमेश्वर, तुझं वचन दयाघन परमेश्वर सांगत असताना दयाघन परमेश्वर, तू तुझ्या ज्ञानाचे शब्द त्यांच्या मुखामध्ये घाल दयाघन परमेश्वर. तुझ्या ज्ञानाचे दयाघन परमेश्वर जे विचार आहे ते त्यांच्या मनामध्ये तू घाल दयाघन परमेश्वर. आणि खरोखर दयाघन परमेश्वर, तुझं गौरव दयाघन परमेश्वर या वचनाद्वारे तू करून येत. तसंच मी प्रार्थना करते पळते ते बाबा, आम्ही जे ऐकणारे आहोत दयाघन परमेश्वर, आम्हाला देखील तू सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर दयाघन परमेश्वर. आणि तुझं वचन जे दयाघन परमेश्वर आम्ही ऐकणार आहोत दयाघन परमेश्वर, ते नीटनेटकं समजण्याकरता दयाघन परमेश्वर, आणि त्याप्रमाणे दयाघन परमेश्वर आम्ही आमच्या आयुष्यामध्ये पुढे चालावं, ह्याकरता तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर, आणि तुझं गौरव करून घे. पुन्हा एकदा प्रत्येक गोष्टीबद्दल तुझी स्तुती करत सर्व आदर, सर्व सन्मान, सर्व गौरव, सर्व महिमा तुला देत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना केली, म्हणून तो एक महान माझे स्वर्गीय पित्या, आमेन. परमेश्वराची स्तुती असो. खरंच परमेश्वर चांगला आहे. आणि ह्यावेळेस आम्ही देवाचं वचन ऐकणार आहोत. बघा, ह्या पुस्तकामध्ये, इर्मायाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो, तर देवाच्या वचनामध्ये असं सांगितलंय, तर परमेश्वर म्हणतो, मी त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराबरोबर एक करार करेन. तो हा, मी आपलं धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवेन, मी ते त्यांच्या हृदयावर लिहीन, व मी त्यांचा देव होईल व ते माझे लोक होतील. देवाच्या प्रियजनांनो, आज ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो, ह्या दिवसांकडे जर आम्ही पाहिलं, लक्ष दिलं, तर ह्या जगामध्ये मोठा ब्रेकडाऊन आलेला आहे. प्रगती खुंटली, लोकांचे नोकऱ्या गेल्या, पैसा नाही, लोकांना काय करावं काय समजत राहिलेलं नाही. आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो ना, तर जगाची परिस्थिती भयंकर अशी झालेली आहे. आणि आज
प्रभूंनी जो आम्हाला वेळ दिलेला आहे ना, तो वेळ कशाचा आहे, तर आम्ही आमच्या स्वतःची तयारी करावी आणि आमच्या स्वतःला आम्ही तयार करावं परमेश्वराला भेटण्यासाठी. प्रभू येशू लवकर येतोय देवाच्या प्रियजनांना. म्हणून ही वेळ आहे प्रिपेरेशन अँड प्युरिफिकेशन. आम्ही आमच्या स्वतःच्या आत्म्याची तयारी करावी व आम्ही जोपर्यंत या जगामध्ये आहोत ना, तोपर्यंत आम्ही शरीराने पवित्र राहावं ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणूनच परमेश्वर म्हणत राहिलेला आहे, मी एक करार करणार आहे. आणि तो करार काय आहे, तो परमेश्वर काय म्हणत राहिलेला आहे, तो म्हटला मी आपलं धर्मशास्त्र त्यांच्या अंतरी ठेवल. तो म्हणत राहिलेला आहे, मी त्यांच्या हृदयपटावर माझे नियम लिहिणार आहे म्हणून सांगितलेलं आहे. बघा देवाच्या प्रियजनांनो, लॉकडाऊन संपल. लॉकडाऊन नंतर सर्व काही नॉर्मल होईल. पण आम्हाला परमेश्वराने दिलेली जी संधी आहे ना, तो येण्यापूर्वी त्यावेळेस आम्ही आमच्या स्वतःला तयार करावं. देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे. जसं मी पाहतो ना, दानिएलाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये काय सांगितलं. दानिएलाचं पुस्तक 10वा अध्याय 12वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये काय सांगितलं. पुष्कळ लोक आपणास शुद्ध व शुभ्र करतील, हा ते स्वच्छ होतील. हा पण दुर्जन दुर्वर्तन करतील. दुर्जनांपैकी कोणाला समज मिळणार नाही. पण जे सुज्ञ आहेत त्यास तो प्राप्त होईल. बघा देवाच्या प्रियजनांनो, हे दानिएलाला झालेलं प्रगटीकरण आहे. आणि ह्या प्रगटीकरणाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, तर ह्या देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही महत्वाची गोष्ट पाहतो, तो दानिएल काय म्हणतो माहितीये का. ह्या दानिएलच्या पुस्तकामध्ये तो म्हणतो, जे शुद्ध आहे ना ते स्वतःला शुभ्र करत राहो. जे स्वच्छ होतील पण दुर्जन दुर्वर्तन करीत राहो. आणि ज्यावेळेस आम्ही पाहतो ना प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि 11वं वचन ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, तर ह्या 22व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये काय सांगितलं, कोणीतरी वाचा. दुराचारी माणूस दुराचार करीत राहो. मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करीत राहो. नीतिमान माणूस नैतिक आचरण करीत राहो. पवित्राचरणी माणूस स्वतःला पवित्र करीत राहो. या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होत असताना देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस दानिएलाला सांगितलं ना, त्यावेळेस दानिएलाला प्रगटीकरण झालं ना, देवबापाने त्याला सांगितलं ते सील कर, ते बंद कर, त्याच्यावर सील कर आणि ठेवून दे. पण ज्यावेळेस योहानाला प्रगटीकरण झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं हे सगळ्यांना कळू दे. देवाच्या प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने हे प्रगटीकरण जे योहानाला दिलं ना, ते योहानाला त्या पहिल्या शतकामध्ये ते प्रगटीकरण दिलं. आणि त्याच्या सर्व गोष्टी आता आम्हाला दिसायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणूनच दानिएलाला सांगितलं आणि प्रगटीकरण दाखवणारा योहानाला तो काय म्हणतो माहितीये का, दुराचारी माणूस दुराचार करत राहो. मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करत राहो. नीतिमान माणूस नैतिकतेचं आचरण करत राहो. पवित्र चरणी माणूस स्वतःला पवित्र करत राहो. देवाच्या प्रियजनांनो, आम्ही प्रभू आमचा या जगामध्ये परत त्याच्या वचनानुसार ज्यावेळेस येतोय ना, तो येत असताना आपल्या ज्या सर्व गोष्टी त्यांनी मत्ते कृषी वर्तमानाच्या 24व्या अध्यायामध्ये सांगितल्या ना, त्या सर्व घडायला सुरुवात झालेली आहे. म्हणून त्या देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की तो देव म्हणतो या दिवसामध्ये तुम्ही आपली तयारी करा.
आपल्या स्वतःला पवित्र करा. आपल्या स्वतःला त्या पवित्र देवाला सादर होण्यासाठी, त्या भेटण्यासाठी आपल्या स्वतःला पवित्र करा, ही देवाची इच्छा आहे. म्हणून ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो, बघा इथं जर आम्ही पाहिलं ना जगाची परिस्थिती, तर जगाची परिस्थिती अशी चाललेली आहे, जी पुढारपण करत राहिलेलं आहेत ना, त्या लोकांना हे कळत राहिलेलं नाही की आम्ही कुठल्या दिशेने जावं, आम्ही कोणाला मदत करावी, आम्ही कोणाची काळजी घ्यावी. सगळे लोक पेचात पडलेले आहेत. आणि ह्या पेचात पडले असताना प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, तुम्ही सर्वजण माझ्याकडे या. तो प्रभू येशू आपले हात पसारून वर्षापासून आपल्या सर्व लोकांना बोलवत राहिलेला आहे की तुम्ही सर्वजण माझ्याकडे या. आपले हात त्यांनी लांब केले, तुम्ही सगळेजण माझ्याकडे या. या प्रेसातून, ह्या प्रसंगातून, या निरनिराळ्या गोष्टीतून सोडवणारा मी तुमचा प्रभू आहे. ज्यावेळेस मी एक गोष्ट वाचत होतो आणि त्या गोष्टीमध्ये असं सांगितलेलं आहे की एक देवाचा माणूस होता आणि तो देवाचा माणूस आपलं काम करण्यासाठी एका गावामध्ये चाललेला होता. आणि गावामध्ये चालला असताना त्यांनी एक लहान मुलाने त्याला सांगितलं की तुम्हाला त्या गावामध्ये जायचं असेल तर मी तुम्हाला मार्ग दाखवतो. आणि मग तो त्या लहान मुलगा त्या देवाच्या सेवकाला मोठ्या घनदाट जंगलातून असं घेऊन चालला होता. आणि घनदाट जंगलातून जात असताना तो रस्ता जो होता ना, तो असा लहान 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 होत चालला. आणि हा देवाचा माणूस म्हटला, अरे बाबा काय पुढे रस्ता बी आहे का नाही, का पुढे गाव बी आहे का नाही. तो फक्त एकच शब्द बोलला, फॉलो मी, आय एम युअर वे. तो लहान मुलगा त्या देवाच्या सेवकाला म्हणाला, तो देवाचा सेवक त्याला म्हणतो, अरे पुढे रस्ता आहे का नाही मला सांग तू. तो लहान मुलगा म्हटला, फॉलो मी, आय एम युअर वे. आज या घनदाट आणि दुःखाच्या प्रसंगामध्ये, दुःखामध्ये जग लोटलेलं असताना आम्हाला मार्ग सापडत नाही. आम्ही कोणत्या मार्गाने जावं, आमचा मार्ग कसा असावा, आमच्या मार्गामध्ये मोठमोठाले अडखळण आहे, मोठमोठाले प्रश्न आहेत. आणि ह्या मार्गामधून जात असताना प्रभू येशू म्हणतो, फॉलो मी, तू माझ्या मागे ये, मी तुझा प्रभू आहे, मी तुला त्या सर्व संकटातून, दुःखातून, त्रासातून काढणारा मी तुझा प्रभू आहे. आणि तू ज्यावेळेस माझ्याकडे येशील ना, तर तुझ्या सर्व दुःखाचं निवारण करणारा, तुला सर्व त्रासातून निवारण करणारा तो तुझा परमेश्वर जो आहे, ज्याने आपला प्राण तुझ्यासाठी दिलेला आहे ना, तो म्हणतो मी तुला ह्या सर्व संकटातून काढून टाकेल. ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाकडे, आज आम्ही ज्या देवाच्या वचनावरती मनन करणार आहोत ना, त्या देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही आमच्या स्वतःची तयारी प्रभूला भेटण्यासाठी करणार आहोत ना, किंवा आम्ही आमच्या स्वतःला त्या प्रभूला सादर करण्यासाठी स्वतःला पवित्र करणार आहोत ना, तर त्या देवाची इच्छा काय आहे. बायबल असं सांगतो, तो म्हणतो मी माझे नियम तुझ्या हृदयावरती व तुझ्या मनावरती लिही आणि तू आशीर्वादित होशील. देवाची इच्छा काय आहे. देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो ना, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या गोष्टीकडे पाहतो ना, आणि जर मला ह्या जगामध्ये आणि ह्या जगातल्या सर्व गोष्टींपासून वाचायचं असेल ना, तर देवाची इच्छा काय आहे. त्या देवाची इच्छा आहे की मी माझे मन, मी माझे वचन जे आहे ना, ते तुझ्या मनावरती लिहिली. बघा, मन सगळ्यात महत्वाचं आहे. कुणाला पण विचारलं ना, तुला किती मन आहे, तर लोक लगेच म्हणतील ना, मला 2 मन आहेत. एक मन म्हणतं कर, एक मन म्हणतं नको करू. पण प्रभू परमेश्वर काय म्हणत राहिलेलं आहे की मी माझं वचन तुझ्या मनावरती लिहील. बघा, मन बदलणार आहे.
पण ह्या मनाला बदलण्यापूर्वी आपण परमेश्वराच्या हातामध्ये पडूया. तो देव म्हणतो, मी माझे नियम तुझ्या मनावरती लिहील. मन जे आहे ना ते चलबिचल आहे, संकटामध्ये आहे, निरनिराळ्या पेचात प्रश्नामध्ये आहे. पण तो देव आज इथं तुमच्या समोर उभा आहे. तो देव आज तुमच्याकडे हाक मारत राहिलेला आहे. तो देव आज तुम्हाला बोलवत राहिलेला आहे. आणि तो काय म्हणतो, जेव्हा आम्ही देवाचं वचन पाहतो ना, निर्गमचं पुस्तक 13वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये तिथं देव मोशेला काय सांगतो बघा. आपण तिथं ज्यावेळेस आम्ही ते देवाचं वचन पाहू ना, तर तिथे काय सांगितलं मोशेला. निर्गमचं पुस्तक 13वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये काय सांगितलं, हे तुझ्या हातावर चिन्ह व तुझ्या डोळ्यांच्या दरम्यान स्मारक असे असावे. परमेश्वराचा नियम तुझ्या तोंडी असावा, कारण परमेश्वराने भुजबलाने तुला मिसर देशातून बाहेर आणले. बघा देवाच्या प्रियजनांनो, आज आम्ही ह्या संकटातून चाललोय ना, आज आम्ही ह्या परिस्थितीतून चाललोय ना, त्या देवाची इच्छा काय आहे? त्या देवाची इच्छा काय आहे की तुझ्या मनामध्ये ज्यावेळेस ह्या जगाकडे पाहिल्यानंतर दुःख येतील ना, संकट येतील ना, त्रास येतील ना, त्यावेळेस तू काय कर, तर हे माझे नियम जे आहे ना, हे हे जे तुझ्या हातावरती जे मी नियम दिलेले आहे ना, तू चिन्ह दाखल बांध. चिन्ह जेव्हा संकट येईल ना, त्यावेळेस त्या चिन्हाच्या द्वारे म्हण की प्रभू येशू माझ्या बरोबर आहे. आणि बायबल असं सांगतं देवाच्या वचनामध्ये, त्या इस्रायल लोकांना तो काय म्हणतो माहितीये का, ते तुझ्या डोळ्याच्या दरम्यान बांध, तुझ्या डोळ्याच्या समोर असू दे. बघा देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन मनन करतो ना, त्यावेळेस ते देवाचं वचनाकडे आम्ही मनन करत, ज्यावेळेस आम्ही पाठ करत राहतो, लक्ष देत राहतो ना, ते आमच्या डोळ्याबरोबर डोळ्याच्या समोर चिन्ह असतं. पुष्कळ लोक देवाचं वचन मनन करत नाही. आणि मग ज्यावेळेस संकट येतात त्यावेळेस ते म्हणतात, आमच्यावरती हे संकट का आलं, आमच्यावरती हा त्रास का आला. देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस संकट येतं ना, त्यावेळेस देवाच्या वचनामध्ये असं सांगितलं, देवाने मोशेला सांगितलं की तू जाऊन सांग आपल्या लोकांना. देवाच्या प्रियजनांनो, आज मी जे देवाचं वचन तुमच्या समोर सांगत राहिलेलं आहे ना, ते ह्या पवित्र शास्त्रातलं आहे. आणि पवित्र शास्त्र तुम्हाला काय सांगत राहिलेलं आहे, तू माझी वचन जे आहेत ना, तो आपल्या डोळ्यात देखत बांध, चिन्ह दाखल बांध, म्हणजे ते तुझ्या मनातून सरकणार नाही. तो देव म्हणतो, मी ते तुझ्या हृदयावरती लिहील, तुझ्या मनावरती ते लिहील म्हणून सांगितलं. आणि तो काय म्हटला माहितीये का, परमेश्वराचे नियम तुझ्या तोंडी असू दे. आमच्या तोंडी काय आहे, आमच्या तोंडात काय आहे. देवाच्या प्रियजनांनो, आज आम्ही ह्या शेवटच्या काळामध्ये जगत असताना, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं होत असताना, जगाची परिस्थिती पाहत असताना माझ्या तोंडामध्ये काय आहे. तो म्हणतो, परमेश्वराचे नियम तुझ्या तोंडी असू दे. का तोंडी असू दे? हे इस्रायल लोकांना परमेश्वराने का सांगितलं माहितीये का, हे तुझ्या समोर चिन्ह दाखल असू दे, हे तुझ्या डोळ्यासमोर स्मारक असे असावे. आणि तो काय म्हणतो, परमेश्वराचे नियम तुझ्या तोंडी असू दे. का सांगितलं? कारण त्या जंगलातून ते चालले होते, त्या विल्डरनेस मधून चालले होते, ते अरण्यातून चालले होते. आणि अरण्यातून प्रश्न होते, अरण्यामध्ये समस्या होती, अरण्यामध्ये निरनिराळ्या गोष्टी होत्या. पण त्यांनी सांगितलं की माझ्या मुली, तू ज्यावेळेस हे माझी वचन पाठ करशील ना, ज्यावेळेस तू या संकटातून जाशील ना, त्यावेळेस माझी वचन तू आठवशील ना, तर ते तुला त्या संकटातून सोडवणारे आहे. ते तुझ्या हृदयावरती असतील, ते तुझे स्मारक म्हणून तुझ्या मनावर तुझ्या समोर असतील ना, त्यावेळेस तुला भीती वाटणार नाही. ते काय होतं त्या अरण्यामध्ये निरनिराळी भयंकर परिस्थिती होती. कधी लोक काय बोलायचे, जे लोक मिसर देशातून निघाले ना, ते आपल्या मनामध्ये निरनिराळे विचार घेऊन बाहेर निघाले होते. पण ज्यावेळेस
आम्ही ह्या शेवटच्या काळामध्ये जगत आहोत ना, देवाच्या प्रियजनांनो, तो इर्मायाच्या द्वारे तो देवाचं वचन आम्हाला सांगतो. तो काय म्हणतो माहितीये का? मी माझे नियम तुझ्या मनावरती लिहीन. अजून एक जर वचन पाहिलं ना, तर स्तोत्रसंहिता 37:31 मध्ये काय सांगितलं? स्तोत्रसंहिता 37:31 कुणीतरी वाचा. 37 अध्याय आणि 31वं वचन काय सांगितलं? त्याच्या देवाचे नियमशास्त्र हा त्याच्या हृदयात असते, हा त्याचे पाय घसरणार नाही. हा बघा, ज्यांचं नियमशास्त्र, ज्या प्रभूचं नियमशास्त्र, त्यांच्या देवाचं नियमशास्त्र त्यांच्या मनामध्ये असतात ना, त्यांचा पाय कधीच घसरणार नाही. देवाच्या प्रियजनांनो, संकटे येतात आमच्या जीवनामध्ये ते जाण्यासाठी, पण आमच्या जीवनामध्ये येतात ते आशीर्वाद परमेश्वराचे सदा सर्व काळ वस्ती करण्यासाठी, राहण्यासाठी. म्हणून तो देवाचा सेवक काय म्हणतो माहितीये का? काउंट युअर ब्लेसिंग्स. देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस त्या देवाची इच्छा काय, ज्यावेळेस आम्ही स्वतःला या शेवटच्या काळामध्ये जगत असताना आम्ही आमच्या स्वतःला तयार करावं, आम्ही आमच्या स्वतःला पवित्र करावं, आम्ही आमच्या स्वतःला ज्या देवाला सादर होण्यासारखं, त्या शहाण्या कुमारासारखं आम्ही ते दिवे घ्यावे, परमेश्वराचं वचन घ्यावं आणि त्या वचनानुसार आम्ही चालावं. म्हणून तो देव म्हणतो इर्मायाला, मी त्यांच्या मनावरती माझे नियम लिही. एक वचन जर पाहिलं ना, नीतिसूत्र 2 अध्याय आणि 1 वचनामध्ये काय सांगितलं? नीतिसूत्राचं पुस्तक 2 अध्याय आणि 1 वचनामध्ये काय सांगितलं? माझ्या मुला, हा जर तू माझी वचने स्वीकारशील, हा माझ्या आज्ञा आपल्या जवळ साठवून ठेवशील. हा बस, तो काय म्हणतो माहितीये का? माझ्या मुला, जर तू माझे वचन स्वीकारशील, आणि तिथं असं दिलं, माझ्या आज्ञा आपल्या जवळ साठवून ठेवशील, तर पुढे लिहिलेले सगळे आशीर्वाद. देवाच्या प्रियजनांनो, मी अशा कठीण परिस्थितीमध्ये जात असताना मी काय परमेश्वराचे वचन साठवले का माझ्या जवळ? मी परमेश्वराच्या आज्ञा माझ्या हृदयामध्ये साठवून ठेवल्यात का? बायबल असं सांगतं, देवाच्या प्रियजनांनो, जो परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी आपले कान बंद करतो ना, कानावरती हात जो ठेवतो ना, देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेले, परमेश्वराला त्याच्या प्रार्थनेचं वीट आहे. पण इथं परमेश्वराची इच्छा काय आहे? देवाच्या प्रियजनांनो, तर तुम्ही आपलं वचन, त्या परमेश्वराचं वचन आपल्या हृदयात साठवून ठेवावं. का? तर ह्या शेवटच्या काळामध्ये जगत असताना मी पवित्र राहावं, मी शुद्ध राहावं, मी आपलं आचरण स्वच्छ करावं. देवाच्या प्रियजनांनो, आज आम्ही कुठं आहोत? आज आम्ही जेव्हा त्या देवाची इच्छा काय आहे की आम्ही आमची तयारी करत असताना तो देव त्याचे वचन आपल्या मनावरती लिहितो. म्हणून आपल्या मनावरती सगळे लोक म्हणतात आमचं सगळ्या गोष्टीवर ताबा आहे. गाडी चालवतील त्याच्यावर ताबा आहे, हे करतील त्याच्यावर ताबा आहे, ते करतील त्याच्यावर ताबा आहे, पण आमच्या मनावरतीच आमचा ताबा नाही. पण त्याच्यावर ताबा पाहिजे असेल तर परमेश्वराचं वचन तुम्ही साठवून ठेवा. परमेश्वराने जे सांगितलेलं आहे ना, ते वचन आपल्या मनावरती लिहून ठेवा. आपलं मन परमेश्वराच्या स्वाधीन करा. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचं वचन आपल्या मनामध्ये साठवून ठेवतो ना, त्यावेळेस परिस्थिती कुठली येऊ, तो देव आम्हाला वाचवणार आहे. तो प्रभू येशू आमच्या बरोबर आहे. म्हणून एक जर वचन आम्ही पाहिलं ना, इब्रिकरास पत्र ह्याचा 8वा अध्याय आणि 10वं आणि 11वं वचन काय सांगितलं? इब्रिकरास पत्र ह्याचा 10वा अध्याय, 8वा अध्याय, 10 आणि 11 वचन. कारण परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याशी जो करार मी करीन तो हा, मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपटावर लिहीन आणि मी त्यांना देव असा होईल आणि ते मला माझे लोक असे होतील. बघा, देवाच्या प्रियजनांनो, इब्रिकराच्या पुस्तकाच्या 8व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये तो काय म्हणतो माहितीये का?
कारण परमेश्वर म्हणतो त्या दिवशी मी इस्रायल घराण्याशी एक करार करेल. करार. या जगामध्ये तर निरनिराळे करार चालले तर देवाच्या प्रियजनांनो, निरनिराळ्या गोष्टीच्या घडामोडी चाललेल्या आहेत. पण ह्या घडामोडीमध्ये परमेश्वर एक गोष्ट सांगत राहिलेलं आहे, मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन. आणि तो घालणारा परमेश्वर आहे. मी त्या परमेश्वराला सामोरे गेलो का? मी त्या परमेश्वराला शरण गेलो का? मी त्या परमेश्वराला म्हटलो का की परमेश्वरा तुझे वचन माझ्या हृदयामध्ये येऊ दे, तुझे नियम माझ्या मनावरती लिही, म्हणून तो आम्ही कधी त्याला म्हटलो का? देवाच्या प्रियजनांनो, आज आतापर्यंत जर तुम्ही ते वचन त्या देवाला म्हटले नसतील की ते वचन माझ्या मनावरती लिही, तर आज ती वेळ जवळ आहे. प्रभू येशू ख्रिस्त लवकर येतोय. आपल्या आपल्या मनावरती त्याचे वचन लिहायला सुरुवात करा. आणि 11व्या वचनामध्ये तो काय सांगतो, तेव्हा परमेश्वराला ओळखा, असे प्रत्येक जण आपल्या सहनागरिकाला आणि प्रत्येक जण आपल्या बंधूला शिकवणार नाही. कारण त्यातील लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील. बघा, ज्यावेळेस परमेश्वराचा नियम आमच्या सर्वांच्या हृदयावरती, आमच्या सर्वांच्या मनावरती लिहिलेला आहे ना, त्यावेळेस आम्ही कोणी म्हणणार नाही तू परमेश्वराला ओळखतो का? परमेश्वराची तुझी ओळख आहे का? आम्ही कधीच म्हणणार नाही. कारण परमेश्वर इथं म्हटलेलं आहे की तो आपल्या सहनागरिकास व आपल्या प्रत्येक जण आपल्या बंधूस शिकवणार नाही. कारण लहानापासून तर थोरापर्यंत ते मला ओळखतात. का ओळखतात? कारण माझे नियम त्यांच्या हृदयावरती आहे. म्हणून तो इर्म्याच्या पुस्तकामध्ये तो लिहितो ना, तर इर्म्याच्या पुस्तकाच्या 31व्या अध्यायामध्ये आणि ज्यावेळेस आम्ही ते वचन वाचतो ना, तो परमेश्वर काय म्हणतो, मी ते त्यांच्या हृदयपटावर लिहील. पहिली गोष्ट तो त्यांच्या मनावरती लिहिल. मन बदलणार आहे, पण हृदय हे देव म्हणतो मी मनावर पण लिहिल आणि हृदयावर पण लिहिल. मन विचार करणार आहे, हृदयामध्ये साठवणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून तो काय म्हणतो, हृदयावरती लिहिल. बायबल असं सांगतं देवाच्या वचनामध्ये असेल, लॉर्ड सेड आय विल राईट इट ऑन देअर हार्ट. तो देव म्हणतो मी माझे वचन जे आहेत ना त्यांच्या हृदयावरती लिहिल. हृदयावरती देवाच्या प्रियजनांनो, माझ्या हृदयामध्ये परमेश्वराचे वचन ज्या वेळेस असतात ना, त्यावेळेस तो परमेश्वर काय म्हणतो माहितीये का, माझा प्लॅन. तो म्हणतो त्या देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, 40व्या वचनामध्ये ते 32वा अध्याय आणि 40व्या वचनामध्ये काय सांगितलं, इर्म्या, आणि मी त्याशी सर्व काळचा करार करीन, तो असा की मी त्यांचे हित करण्यापासून माघार घेणार नाही. तो देव म्हणतो मी तुझं हित म्हणजे तुझं चांगलं करण्यापासून माघार घेणार नाही. तो माझं हित बघतो. तो त्याची इच्छा आहे की मी आशीर्वादित व्हावं. त्याची इच्छा आहे की मी निरोगी असावं. त्याची इच्छा आहे की मी करोनापासून कधीच मला लागण होऊ नये. हे हित त्यांनी आमच्यासाठी पाहिलेलं आहे. माझ्या जीवनामध्ये मी एकदम देवाच्या वचनामध्ये एकदम पाप विरहित ज्यावेळेस मी जगतो ना, देवाची इच्छा काय तो माझं हित बघतो ना, त्यावेळेस मी सर्व पापापासून, सर्व शापापासून, सर्व आजारापासून, सर्व अकालापासून तो आमचा बचाव करणारा परमेश्वर असणार आहे. तो हित बघतो आमचं. देवाच्या प्रियजनांनो, जर तो माझं हित बघतो, जर तो माझं चांगलं करू इच्छितो, जर तो माझ्या सर्व कुटुंबाचं चांगलं करू इच्छितो, तर मी का त्याचे नियम माझ्या हृदयावरती लिहू नये. बायबल असं सांगते. जेव्हा मी देवाच्या वचनामध्ये पाहिलं ना, तर देवाचं वचन असं सांगितलेलं आहे. नीतिसूत्राचं पुस्तक 7वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये काय सांगितलं, 7वा अध्याय आणि 3रं वचन काय सांगितलं. नीतिसूत्राचं पुस्तक 7वा अध्याय आणि 3रं वचन काय सांगितलं, ते आपल्या बोटास बांध
हा ती आपल्या हृदपटलावर लिहून ठेवा. हा, देवाच्या वचनात असं सांगितलं. ती आपल्या बोटावर बांध, ती आपल्या हृदयपटावरती लिहून ठेव. आणि एक वचन फक्त वाचा, 2 करिंथ 3 अध्याय आणि 3 वचन. 2 करिंथ 3 अध्याय आणि 3 वचन. 2 करिंथ 3 अध्याय आणि 3 वचन कसं काय लिहिले? शाईने नव्हे हा तर हा. सदाजीवी देवाच्या आत्म्याने हा कोरलेले दगडी पाट्यांवर नव्हे हा तर मांसमय अंतःकरण रूपी पाट्यांवर हा कोरलेले आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र असे तुम्ही प्रसिद्ध आहात. आमेन. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 देवाच्या प्रियजनांनो, बघा, देव इथं तुमच्या संगती बोलतो. आणि हा पाऊल करंतीच्या मंडळीला लिहित असताना तो काय म्हणतो? शाईनी नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेल्या दगडी पाट्यांवरती नव्हे तर मांसमय अंतःकरणाच्या पाट्यांवर कोरलेले आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र असे तुम्ही प्रसिद्ध व्हा. त्यांनी आमच्या हृदयावरती लिहिलं. आणि ज्यावेळेस तो आमच्या हृदयावरती लिहितो आणि आम्ही जगामध्ये जातो ना, त्यावेळेस जग आम्हाला वाचताना आमचा स्वर्गीय पिता जो प्रभू येशू ख्रिस्त जो आमच्यासाठी मेला ना, त्याच गौरव करतो. म्हणून आमच्या देवाच्या प्रियजनांनो, आमच्या जीवनामध्ये परमेश्वर देवाच्या वचनामध्ये ह्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. तो परमेश्वर काय म्हणतो माहितीये का? मी माझं नियम त्यांच्या मनावरती लिहिल, मी माझे नियम त्यांच्या हृदयावरती लिहिल. देवाच्या प्रियजनांनो, आज वेळ आहे ते देवाचं वचन माझ्या हृदयावरती असलं पाहिजे. माझे ते वचन माझ्या मनामध्ये असलं पाहिजे. म्हणून ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, निर्गमचं पुस्तक 24 अध्याय 12 वचन, यिर्मयाचं पुस्तक 31 अध्याय 33 वचन, एचकेलचं पुस्तक 11 अध्याय 19 वचन, एचकेलचं पुस्तक 36 अध्याय आणि 26व्या वचनामध्ये तो सर्व वचनांमध्ये सांगतो, तुम्ही माझ्याकडे या आणि मी तुम्हाला आशीर्वाद देईन. मी आपले नियम तुमच्या हृदयपटावर लिहिल, मी तुम्हाला आशीर्वाद देईल, मी तुम्हाला पुढे घेऊन चालल आणि सर्व भाग ते तुम्हाला मी पुढे आणि पुढे घेऊन जाणारा तो परमेश्वर आहे. म्हणून तो परमेश्वर काय म्हणतो? देवाच्या प्रियजनांनो, आज देवाची इच्छा काय आहे की आम्ही ह्या शेवटच्या काळामध्ये जगत असताना, प्रभू येशू ख्रिस्त येत असताना, त्या प्रभूचे वचन माझ्या हृदयावरती लिहिलेले आहेत का मी त्या शहाण्या कुमारीसारखा प्रभूला भेटण्यासाठी तयार आहे का? शहाण्या कुमारीसारखं जर मी प्रभूला भेटायला तयार आहे तर त्याचं वचन माझ्या मनामध्ये आहे, त्याचं आत्मा माझ्यामध्ये आहे. आणि तो आत्मा जो कदाचित थोड्या वेळसाठी मला डुकली लागली असेल ना, तर तो देवाचा आत्मा येईल आणि मला साफसूफ करेल. आणि आज ती वेळ त्यांनी दिलेली आहे की तुम्ही स्वतःला साफसूफ करावं आणि प्रभूला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. प्रभूला सामोरे जात असताना आम्ही प्रभूला भेटण्यासाठी तयार आहोत का? तो म्हणतो, मी माझे नियम त्यांच्या मनावर लिहीन, मी माझे नियमांच्या गोष्टी जे आहे ना ते त्यांच्या हृदयावरती लिहीन. मग माझं मन आणि माझं हृदय त्या प्रभूकडे लागले का? देवाच्या प्रियजनांनो, जर आज आपलं मन आणि हृदय त्या प्रभूकडे लागलं नसेल तर प्रभू तुम्हाला आज म्हणतोय, माझ्या मुला, माझ्या मुली, तू माझ्याकडे ये, मी तुला आशीर्वाद दे, तुला शुद्ध करेल, तुझ्या जीवनातले सर्व पातक काढून टाकेल आणि तू मला सामोरे येण्यासाठी तुला मी सिद्ध करेल. तो आज प्रभू इथं आहे. तो प्रभू देव आज तुम्हाला ह्या वचनाकरवी महानरित्या आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करू. हे आमच्या परमथोर पवित्र सेनाधीश्वर देव बाप्पा, तुझ्या नावाला मान, सन्मान, गौरव, महिमा तुला देतो. प्रभुदेवा, खरंच या शेवटच्या काळामध्ये जगत असताना आम्ही आमच्या स्वतःला, आमचं आचरण शुद्ध करावं, पवित्र करावं. आणि गौरदे बाप्पा, तुला सामोरे येण्यासाठी तू येत असताना, तो अंतराळामध्ये कर्णा वाजला असताना, गौरदे बाप्पा, आम्ही तुला भेटण्यासाठी त्या अंतराळात यावं. म्हणून तू आम्हाला
नवीनरित्या तुझे नियमांचं आमच्या मनावरती आणि आमच्या हृदयावरती तू लिही, यासाठी की या जगामध्ये न डगमगता आम्ही पुढं चालावं, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर अशी मी तुझ्यावर प्रार्थना करतो. प्रभू येशू, तुझी मोठी कृपा तुझ्या लोकांवरती कर, तुझी दया त्यांच्यावरती कर, आणि ह्या वचनाच्या द्वारे तू त्यांच्या मनामध्ये महान आशीर्वादाची ओतणी आणि लागण तू कर अशी मी तुझ्यावर प्रार्थना करतो. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो द्या. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझे इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही सोडून सोडले तसेच तू आमच्या मास सोड, आणि हा मास परीक्षेत नकोस, तर हा मास वाईटापासून, कारण की राज्य सामर्थ्य ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता दे बापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन. प्रियांनो, परमेश्वराचं वचन जे आपण आताच ऐकलं, त्या उत्तम आणि सामर्थ्यशाली वचनाद्वारे परमेश्वर नक्कीच आपल्या सगळ्यांशी बोललेला आहे, आणि या सुंदरशा वचनाबद्दल परमेश्वराची स्तुती असो. प्रियांनो, आता जे आपण वचन ऐकलं, या वचनामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या स्वतःची तयारी करून घ्यायला हवी आहे, आणि दुसरी गोष्ट जी आपण ऐकली ती म्हणजे आपण आपल्या स्वतःला पवित्र करून घ्यायला हवे. कारण प्रियांनो, आपल्याला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं आता खूपच जवळ झालेलं आहे, आणि म्हणून जर प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्याला सामोरे जायचं असेल तर ह्या 2 महत्वाच्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. आणि प्रियांनो, आपण आपल्या स्वतःची तयारी आणि आपण आपल्या स्वतःला पवित्र कसं करून घेऊ शकतो, तर ते केवळ परमेश्वराच्या वचनाद्वारे. आणि परमेश्वराचं जे वचन आपण आता ऐकलं, त्या वचनामध्ये प्रियांनो आपण असं ऐकलं की परमेश्वर स्वतः त्याची वचनं आपल्या हृदयावर, आपल्या मनावर कोरणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रियांनो, आपण आज हीच प्रभूकडे प्रार्थना करूया आणि प्रभूला म्हणूया की प्रभू, तू तुझी वचनं माझ्या हृदयावर कोर, तू तुझी वचनं माझ्या मनावर कोर, आणि तू तुझ्यासाठी एक पवित्र जीवन जगण्यास, एक शुद्ध जीवन जगण्यास, तुला आवडणारं जीवन जगण्यास तू मला सहाय्य कर, मदत कर आणि मार्गदर्शन कर. आणि अशा प्रकारे आपण प्रियांनो सगळेजण परमेश्वराच्या गौरवासाठी, आपल्या प्रभूच्या गौरवासाठी आपण जगूया आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण पुढे जाऊया. आशीर्वादित व्हा.